जय हिंद दोस्तांनो, एक्झाम गुरुकुल या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। मित्रांनो, IPL 2025 या स्पर्धेबद्दल निश्चितपणे आगामी सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत। जरी आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ आपण हॉकी म्हणत असलो तरी वास्तविकरित्या हा क्रिकेट आहे आणि 2025 संदर्भात कोणकोणते प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात त्यातले सर्व ठळक मुद्दे आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत। दोस्तांनो, लक्षात घ्या, IPL 2025 ही जी क्रिकेट स्पर्धा जी आहे हे कितवं संस्करण होतं असा प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला, आणि हे 18वं संस्करण आहे, म्हणजेच 18व्यांदा ही स्पर्धा जी आहे ती भरलेली आहे। बरं, या स्पर्धांचे प्रायोजक कोण होते? तर भारतातला अतिशय नामवंत असा उद्योग समूह टाटा उद्योग समूहाने या स्पर्धा ज्या आहेत त्या प्रायोजित केलेल्या होत्या। आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, आणि टाटा प्रायोजितच हा कप आहे दोस्तांनो, त्याचा चित्र सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। या IPL 2025 मध्ये एकूण किती संघांचा समावेश होता दोस्तांनो? होता किती? 10 संघांचा समावेश। आणि या स्पर्धांना जी सुरुवात झालेली आहे ती झालेली आहे 22 मार्च 2025 ला, आणि फायनल जी स्पर्धा झालेली आहे ती 3 जून 2025 ला। या कालावधीमध्ये या 10 संघांनी आपसात सामने खेळले आणि 3 जूनला जी काय फायनल झाली त्यात विजेता जो आहे तो डिक्लेअर झालेला आहे। तर दोस्तांनो, मग IPL विजेता 2025 चा संघ कोणता? तर तो आहे दोस्तांनो RCB, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू। आणि याचे जे कर्णधार होते ते होते कोण? रजत पाटीदार। हे लक्षात ठेवायचं आपल्याला। रजत पाटीदारांचा फोटो आपल्याला इथं पाहायला मिळतोय। आणि जो उपविजेता संघ होता तो होता पंजाब किंग्स, आणि याचे जे कर्णधार आहेत ते आहेत श्रेयस अय्यर, अतिशय झुंजार असे खेळाडू। बरं दोस्तांनो, या स्पर्धांमध्ये सर्वाधिक धावा ज्या फलंदाजांनी काढल्या त्याला दिली जाते कोणती कॅप? ऑरेंज कॅप। आणि ऑरेंज कॅपचे मानकरी कोण ठरलेले आहेत? ते ठरलेले आहेत साई सुदर्शन, गुजरात टायटन्स या संघाचे फलंदाज आहेत। आणि यांनी एकूण किती धावा फटकावलेल्या आहेत? 759 धावा। हा आकडा सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे दोस्तांनो। ते कोण आहेत? साई सुदर्शन। बरं, सर्वाधिक बळी घेणारा जो कोण गोलंदाज असतो त्याला दिली जाते पर्पल कॅप, आणि पर्पल कॅपचे मानकरी सुद्धा गुजरात टायटन्सचेच खेळाडू ठरलेले आहेत, गोलंदाज। त्यांचं नाव आहे प्रसिद्ध कृष्णा। यांनी IPL 2025 मध्ये एकूण किती बळी घेतलेले आहेत? तर 25 बळी यांनी नोंदवलेले आहेत। प्रसिद्ध कृष्णा हे नाव आपण लक्षात ठेवायचं दोस्तांनो। सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन, ज्याला आपण चाइल्ड प्रॉडिजी म्हणू, वयाच्या 14व्या वर्षी ज्यांनी अतिशय चमत्कारिक अशी कामगिरी पूर्ण भारताला दाखवलेली आहे, क्रिकेट जगताचे डोळे जे आहेत ते विस्मयचकित राहिलेले आहेत, असे कोण होते खेळाडू? ते होते वैभव सूर्यवंशी। आणि संघ कोणता यांचा? राजस्थान रॉयल्स। पुरे 14 वर्षाचे आहेत। लगेचच दोस्तांनो पुढचा जो काही पॉइंट आपल्या स्क्रीनवरती आलेला आहे, सर्वात युवा शतकवीर कोण? तर परत वैभव सूर्यवंशी, राजस्थान रॉयल। आणि सर्वात युवा खेळाडू सुद्धा कोण? म्हणजे दोन्ही पॉइंट्स मी कोरिलेट करणार, आणि दोन्हीचं उत्तर जे आहे ते आहे वैभव सूर्यवंशी। युवा शतकवीर वैभव सूर्यवंशी, सर्वात युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी। संघ लक्षात ठेवायचा दोस्तांनो राजस्थान रॉयल्स। किती वर्षाचे? 14 वर्षाचे, असा पूर्वीच उल्लेख केलेला आहे। आता सर्वात तरुण जर वैभव सूर्यवंशी असतील तर सर्वात वयस्क खेळाडू कोण होते? ते होते कॅप्टन सुपर कूल असलेले कोण? महेंद्रसिंग धोनी। चेन्नई सुपर किंग्स संघामध्ये यांचा समावेश आहे, आणि या स्पर्धा खेळतेवेळी यांचं वय जे होतं ते होतं 43 वर्ष। बरं, सर्वाधिक महागडा खेळाडू कोण ठरला? ज्या खेळाडूचा कार ऍक्सिडेंट झालेला होता, फिटनेसचे प्रश्न निर्माण झालेले होते, पण परत एकदा चुस्त आणि तंदुरुस्त होऊन क्रिकेटच्या मैदानावरती पदार्पण करणारे ऋषभ पंत हे सर्वात महागडे खेळाडू ठरले दोस्तांनो। आणि त्यांचा संघ कोणता आहे? LSG। यांच्यावरती 27 कोटी रुपयांची बोली लावलेली होती, त्यामुळे ऑप्सुकच हे सर्वात महागडे खेळाडू ठरलेले आहेत। IPL 2025 मध्ये पहिलं शतक कुणी नोंदवलेलं आहे? तर हे शतक नोंदवणारे कोण आहेत? ईशान किशन। SRH या संघाचे हे फलंदाज आहेत। गोलंदाजी सुद्धा करतात दोस्तांनो, ते आहेत कोण? ईशान किशन। नंतर द मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द सीझन असलेले कोण? सर्वात मौल्यवान खेळाडू ते हुकमाचा एक्का असलेले सूर्यकुमार यादव। आणि कोणत्या संघामध्ये यांचा समावेश आहे? तर मुंबई इंडियन्स। फेअर प्ले अवॉर्ड हा अशा संघाला दिला जातो ज्यांनी प्रामाणिकरित्या आणि क्रिकेटच्या नियमांना धरून जे आहे
ते सामने खेळलेले आहेत. तर फेअर प्ले अवॉर्ड्सचे मानकरी आहेत चेन्नई सुपर किंग्सचा संघ. फाईन, चेन्नई सुपर किंग्स. सर्वोच्च धावसंख्या काढणारे कोण? एका डावामध्ये सर्वोच्च धावसंख्या काढणारे कोणते फलंदाज आहेत? ते आहेत अभिषेक शर्मा आणि यांचा संघ जो आहे तो आहे SRH. यांनी किती धावा फटकवलेल्या आहेत एका डावामध्ये? 141 धावा. सर्वाधिक षटकार उत्तुंग षटकार ठोकणारे कोण आहेत? तर निकोलस पुरण. ठीक आहे. आणि संघ कोणता यांचा? LSG, निकोलस पुरण. आणि किती षटकार ठोकले त्यांनी? जवळपास 40 षटकार. ऍट द सेम टाइम जेव्हा षटकारांची गोष्ट येते तेव्हा चौकारांबद्दल सुद्धा आपल्याला बोलावं लागेल. सर्वाधिक चौकार ठोकणारे कोण आहेत? ते आहेत साई सुदर्शन. आणि कोणत्या संघाचे ते? गुजरात टायटन्स. यांनी किती चौकार फटकावलेले आहेत? तर 88 चौकार यांनी या IPL 2025 दरम्यान जे आहेत त्या मारलेले आहेत. नंतर पहिलं अर्धशतक झळकवणारे कोण होते? तर ते होते अजिंक्य रहाणे. आणि अजिंक्य रहाणे कोणत्या संघाचे आहेत? KKR, कलकत्ता नाईट रायडर्स. या सामन्यांमध्ये पहिली मेडन ओव्हर टाकणारे कोण? आपल्या इथे दिसतात मित्रांनो, जेफ्रॉ आर्चर, राजस्थान रॉयल्सचे पहिली मेडन ओव्हर टाकलेली यांनी. म्हणजे साईच्या साई बॉल जे आहेत ते डॉट टाकलेले आहेत. पहिली हॅट्रिक घेणारे कोण? सलग एका ओव्हरमध्ये 3 बळी घेणारे कोण आहेत? ते आहेत युजवेंद्र चहल आणि यांचा संघ जो आहे PBKS. सर्वाधिक डॉट बॉल टाकणारे कोण आहेत दोस्तांनो? तर ते आहेत मोहम्मद सिराज. आणि कोणत्या संघाचे आहेत ते? गुजरात टायटन्स. यांचा फोटो आपल्याला इथं पाहायला मिळतोय. सर्वात जलद शतक करणारे तेच जे सुपर स्ट्रायकर होते, जे सर्वात कमी वयाचे शतकवीर होते आणि जे सर्वात कमी वयाचे खेळाडू होते असे वैभव सूर्यवंशी यांनी राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना एकूण 35 चेंडूंमध्ये जवळपास 100 धावा ज्या आहेत त्या फटकावलेल्या आहेत. आणि दोस्तांनो, जी फायनल मॅच झाली पुण्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि दोस्तांनो जी फायनल मॅच झाली त्या फायनल मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार किंवा प्लेअर ऑफ द मॅच म्हणूया आपण त्याला, हा पुरस्कार कोणाला प्राप्त झालेला आहे? हार्दिक पंड्यांचे मोठे बंधू कृणाल पंड्या, जे RCB संघाकडून खेळतात, त्यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. दोस्तांनो, IPL 2025 बद्दल सर्व माहिती दिलेली आहे. याच्या बाहेर प्रश्न येणं अपेक्षित नाही. तर निश्चितपणे जर आपल्याला लेक्चर आवडला असेल तर आणि तरच लेक्चरला दोस्तांनो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशा प्रकारची नाविन्यपूर्ण माहिती आपल्याला एक्झाम गुरुकुल या चॅनलवरती निश्चितपणे पाहायला मिळणार. धन्यवाद दोस्तांनो. स्टॉप.